मुंबई येथील दीक्षार्थी भगिनींची शोभायात्रा शुक्रवारी काढण्यात आली। या सोहळ्यासाठी राज्यातील तसेच गुजरात व राजस्थान येथील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जैन समाजाचे धर्मगुरू आचार्य प्रवण वर्तमान गल्लाच्छिदिपती परमपूज्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज, त्यांच्याबरोबर आचार्य भव्यभूषण सुरीश्वरजी महाराज, भुवनभूषण सुरी महाराज, वज्रभूषण शरी महाराज, जैन साध्वी महासती हंसकीर्ती श्रीजी, शासनदर्शिता श्रीजी, मार्गदर्शिता श्रीजी, गीतपूर्णा श्रीजी आदी 40 साधू आणि 70 साध्वींच्या प्रमुख उपस्थितीत दिंडोरी तालुक्यातील वणी येथे 875 वर्ष प्राचीन पुरुषाधीन्य शंकेश्वर पार्श्वनाथ प्रभूंची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, त्याचबरोबर 1200 वर्ष प्राचीन काउसगिया आद्येश्वर भगवानची मूर्तीची प्रतिष्ठा संपन्न झाली। बृहदोष्टदरी शांती स्नान विधान संध्याकाळी दीक्षार्थ्यांचा सत्कार समारंभ व विदाई तिलकचा कार्यक्रम संपन्न झाला। मुंबई येथील भायखळा निवासी कंचनबाई शांतीलाल सोनिग्रा परिवार बालराईवाला यांच्या दोन्ही कन्या कश्मीबेन व हितांशीबेन या दोन्ही मोहरूपी संसाराचा त्याग करून जैन धर्माच्या शास्त्राप्रमाणे शनिवारी दिनांक 30/3/2024 रोजी दीक्षा घेणार आहे। शुक्रवारी सकाळी वणीच्या सर्व प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली। त्यात ठिकठिकाणी दीक्षार्थी भगिनींचे स्वागत करण्यात आले आहे। या निमित्ताने रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या तसेच भव्य आरास उभारण्यात आली होती। त्याचप्रमाणे संकेश्वर तीर्थावर आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती। मुंबई येथील संगीतकार अनिलभाई गेगावत व कौशिकभाई वारोड यांच्या प्रभू भक्तीच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दिनांक 30/3/2024 रोजी शनिवारी पहाटे 4:50 दीक्षा प्रवजा विधी प्रारंभ होणार असल्याची माहिती आयोजकांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना दिली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी वणी प्रतिनिधी सागर मोर।